Audio Jungle. Audio Jungle. दोस्तों इस ज़माने को क्या हो गया, दोस्तों इस ज़माने को क्या हो गया, जिसको चाहा वही बेवफा हो गया, जिसको चाहा वही बेवफा हो गया। नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करत असताना आम्हाला खूप आनंद होतोय. आनंद याच्यासाठी होतोय की आपण प्रत्येक जिल्ह्यातून येऊन, प्रत्येक तालुक्यातून येऊन, ग्रामीण विभागातून इथं येऊन, पुण्यासारख्या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपल्या कविता साजरी करतायत. कविता नुसतं साजरी करत नाहीत तर कमीत कमी त्या समाजामध्ये परिवर्तनशील घडतील अशा पद्धतीच्या कविता तुम्ही सादर करतायत आणि तुमच्याच या कवित्वामुळं या समाजामध्ये परिवर्तन होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू होत आहे. म्हणूनच आज आम्ही या विचार करतो की आपण आपल्या बुद्धिजीवी या वर्गामधून या कविता या ठिकाणी साजरे केले जातात आणि त्याचाच परिणाम आज समाजामध्ये जो घडतो आहे तो ऍक्च्युली तुम्ही पाहत आहात. अणू आणि जाणू हे जे दोन पात्र आहेत, त्या दोन पात्राच्या माध्यमातून आपण इथं काही वृत्तांत सादर करत असतो. काही गोष्टी ज्या सत्य परिस्थितीमध्ये ज्या आहेत त्या गोष्टी आपण सादर करायचा प्रयत्न करत असतो आणि निश्चितच तुम्हाला त्या आवडत आहेत. अनेक लोक आम्हाला फोन करून सांगतायत की सर, तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम खूप छान आहे, आम्ही पाहतो आहेत आणि सत्य परिस्थिती मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहेत. आजचा एपिसोड असा आहे, आजचा एपिसोड जाणू आणि अणू आणि जाणूचं जे प्रेम आहे पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे आणि त्या चव्हाट्यावर आल्याच्या नंतर त्या दोघांची प्रेम कहाणी पुन्हा एक गुलाबाच्या फुलासारखं फुलून येते आणि म्हणून मला तिथं मला म्हणावंसं पण वाटतं, दिल लेके जा रहे हो, 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 हमको कहाँ छोड़े, जब याद तेरी आई, जब याद तेरी आई, हम रोज रोज रोए, हम रोज रोज रोते थे क्योंकि हम तुम्हारे प्यार में इतने पागल हुए रहते थे, हम तुम्हारे सिवा हमें कोई समझ में नहीं आता था, इसलिए हम कहते हैं पिंजरे में इतना जैसा आपका ताला रहेगा, पिंजरा बना है आपका ताला बना रहा है, पिंजरे में बंद के, पिंजरे में बंद करके बोली हमें बनाएंगे, पिंजरे में बंद करके बोली हम बनाएंगे. हम अगर आपने हमें प्यार के खातिर पिंजरे में भी बंद कर लिया तो भी हम आपके खातिर हम अपनी जुबान नीचे नहीं रखेंगे, आपके खातिर हम आपकी जुबान ऊपर ही रखेंगे, यानी कि हम आपके लिए जान देने के लिए भी तैयार है. इस तरह का प्यार अणु और जानू के माध्यम से हुआ करता है. इसीलिए मैं कहता हूं कि जानू एक ऐसी शख्सियत है, ती एक अशी एक व्यक्ती आहे की ती अणूवरती अफाट प्रेम करतोय आणि ती अफाट प्रेम करत असताना या देशामध्ये जे काही घडतं आहे ती घडलेली कहाणी, खरी कहाणी आपल्यासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे आज जानू तो अणूवरती एवढा बेफाम प्रेम करतोय, तो पुन्हा तिला म्हणतो आहे की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तर तू मला सोडून गेलीस, पुन्हा एकदा सोडून गेली तर मला माझं काही खरं होणार नाही, मी जिवंत राहू शकत नाही. म्हणून जाणूच्या आणि जाणूच्या संबंधामध्ये अणूच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्याही आपण बघूया. खरी गोष्ट आहे, प्रेम केलंय तर असंच करायला पाहिजे, एकमेकांना सोबत घेऊन एकमेकांना सोडायला नाही पाहिजे, मरेपर्यंत साथ दिली पाहिजे. खरं प्रेम तेच आहे ज्याच्या सुख
सुखदुःखामध्ये एकमेकांनी साथ दिली पाहिजे आणि कोणतेही संकट आले त्या संकटाला दोघे मिळून मात केलं पाहिजे. असंच अनुचं पण तसंच प्रेम आहे जानूवरती. कारण जानू एकटा जरी पडला तरी अनु अवरात्री त्याच्यासाठी धावून येईल. थोडं मात्र जानूने लक्षात ठेवावं आणि तिचं सागरासारखं प्रेम आहे त्याच्यावर, ते सतत वाहत जाणार आहे. थोडं जानूने लक्षात ठेवावं. म्हणूनच मला म्हणायचं होतंय, वो ख्वाबों में और ख्यालों में आने लगी है, वो ख्वाबों में और ख्यालों में आने लगी है और मुझे दिन में भी सताने लगी है. अब हमने फूलों से अक्सर सजाया है, अब हमने फूलों से अक्सर सजाया है, वही हम पर पत्थर उसने उठाया है. जुदा कैसे करूं मैं उसे, मेरी रूह में सामने तेरी लगी है, तेरे मेरे रूह के सामने तेरी लगी है. इसलिए मुझे भी कहना है कि अगर प्यार करना है तो जिंदगी भर उसके साथ रहना जरूरी है. इसीलिए अनु क्या कहती है, खरं प्रेम केले तर असंच केलं पाहिजे. एकमेकांना सोबत घेऊन राहून त्याच्या सुखदुःखात साथ द्या, प्रेम करा. म्हणूनच मी म्हणते, कोई प्यार कहता है, कोई प्यार कहता है, कोई आशिकी कहता है, कोई आशिकी कहता है, कोई बंदगी कहता है, कोई बंदगी कहता है. जिनसे मोहब्बत है मुझे, जिनसे मोहब्बत है मुझे, मेरे दिल उसी के बस में है, मेरा दिल उसी के बस में है. मेरे दिल तो उसे बस अपनी जिंदगी कहता है, मेरा दिल तो बस उसे अपनी जिंदगी कहता है. सही बात है, प्यार में ऐसा ही होता है. इसलिए मुझे कहना है, तेरी हर अदा का, तेरी सादगी पर दिल हरा है मैंने मैं, तेरी सादगी पर दिल हरा है मैंने, मेरी हर बात को दिल से माना है मैंने. तुम ही मेरी पहली और आखिरी चाहत हो, तुम ही मेरी पहली और आखिरी चाहत हो. तुझसे ही अपना सब कुछ पाया है, तुझसे ही अपना सब कुछ पाया है. सही बात है. मेरे मुस्कान में मेरा सवेरा है, तेरी मुस्कान में मेरा सवेरा है, तेरी यादों में मेरा बसेरा है, तेरी यादों में मेरा बसेरा है. दिल ने माना है सिर्फ तुझे अपना, दिल ने माना है सिर्फ तुझे अपना. तू ही मेरी जिंदगी का सहारा है, तू ही मेरी जिंदगी का सहारा है. जिंदगी का सहारा तो होना जरूरी है. इसलिए मुझे भी कहना है, तुमसे मिलकर जाना मोहब्बत क्या होती है, तुमसे मिलकर जाना कि ये मोहब्बत क्या होती है. कैसे दिलों में चाहत की समा जलती है, हर लम्हा तेरे संग बिताना चाहता हूँ, हर लम्हा तेरे संग बिताना चाहता हूँ. अब तो बस यही ख्वाहिश है कि दिल करता है, आप तो इबादत है दिल करता है. क्या बात है. तेरे लबों को छू लूं, तेरे लबों को छू लूं, वो शाम आ जाए, वो शाम आ जाए. तेरे प्यार में बहने का पैगाम आ जाए, तेरे प्यार में बहने का पैगाम आ जाए. ये जिंदगी तो है तेरी अमानत, ये जिंदगी तो है तेरी अमानत. तेरे नाम के आगे मेरा नाम आ जाए, तेरे नाम के आगे मेरा नाम आ जाए. इसलिए मैं कहता हूँ कि तू मुझे मिल जाए बस इतना ही काफी है, तू मुझे मिल जाए बस इतना भी काफी है. मेरे हर सांस में बस ये तेरी दुआ मांगी है. जाने क्यों दिल खींचा चला आ जाता है तेरी तरफ, जाने क्यों ये दिल खींचा तेरी तरफ चला आ जाता है. क्या तूने भी मुझे पानी की दुआ मांगी है, क्या तूने मुझे पानी की दुआ मांगी है. दुआ तो हर प्रेमिका प्रेमिकों को मानता है. इसलिए बस तो इतनी सी मोहब्बत निभा दे, बस तो इतनी सी मोहब्बत निभा दे कि जब मैं रूठ जाऊं तो मुझे मुस्कुरा के मना दे, जब मैं रूठ जाऊं तो मुस्कुरा के मना दे. मुस्कुरा के मनाना और झगड़े करना, झगड़े करके दोबारा प्यार करना, इसी को तो कहते हैं प्यार. साथियों, ये हमारी नोकझोंक तो हमेशा चलती है. बहुत कुछ हमें बोलने का रहता है, लेकिन वक्त की पाबंदी होती है. अगर वक्त के साथ हम नहीं चले तो हम वक्त के बाहर निकल सकते हैं. इसीलिए मेरा कैमरामैन कहता है कि वक्त हो चुका है, मेरा जो ब्रेक लेने का जो कार्य है वो अधूरा हो रहा है. इसलिए मैं पूरा करने के लिए, इस प्रोग्राम के आगे बढ़ाने के लिए, इस प्रोग्राम के मुख्य संचालिका, सूत्र संचालिका सौभाग्यवती अनिता बिराजदार, इनको मैं विनती करता हूं कि ये आगे का प्रोग्राम आगे ले जाए. नमस्कार, मी यशोमान आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह आयोजित आपण तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम पाहत आहात. या कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या अगोदर बहुजन सैनिकच्या माध्यमातून काही गोष्टी नमूद करणं ही महत्त्वाचं आहे.
मित्रांनो, आज आपण तुझ्या प्रेमापोटी हा कार्यक्रम सादर करतोय, पण या कार्यक्रम सादर करण्याच्या पाठीमागांचा आज तर थोडासा वेगळा उद्देश आहे. कारण आपल्या समूहामध्ये, बहुजन सैनिकच्या समूहामध्ये जे काही कवी आहेत, कवयित्री आहेत, गायक आहेत, गायिका आहेत, अशा गायक आणि कवींचं आपण पहिल्यांदा स्वागत करतो. स्वागत करत असताना एक गोष्ट मला नमूद करायची आहे की आजपासून या समूहामध्ये, अर्थात बहुजन सैनिकच्या समूहामध्ये जे कवी आहेत, जे कवयित्री आहेत, अशा सगळ्या कवी आणि कवयित्रीचं आपण त्यांच्या ग्रुपमध्ये, म्हणजे एक उदाहरण देवेंद्र गावंडे आहेत. देवेंद्र गावंडे हे कवी आहेत आणि ते गायक आहेत, पण त्यांच्या फॅमिलीमध्ये जर कोणाचा वाढदिवस असेल, त्यांचा वाढदिवस देखील आपण या कार्यक्रमामध्ये साजरा करण्याचा निश्चय आपण केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कवी गायक लोकांचा आपण सत्कार करून त्यांचा वाढदिवस साजरा करणारच आहे, परंतु त्यांच्या फॅमिलीमध्ये असणाऱ्या लोकांचा देखील आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहे. आणि हा वाढदिवस साजरा करत असताना मला पहिल्यांदा एक गोष्ट नमूद करायची आहे की हा कार्यक्रम चालू करत असताना पहिल्यांदा मी सन्माननीय या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी प्रथमतः या कार्यक्रमामध्ये आलेले सन्माननीय अशोकजी टाकळे या ठिकाणी आलेले आहेत, तसंच कविता तळेकर ह्या देखील आलेल्या आहेत, तसंच मनीषा सतपाळे हे देखील आलेले आहेत, कवयित्री त्याच्यानंतर कवी देवेंद्र गावंडे हे देखील आलेले आहेत. हे यासाठी आलेले आहेत की देवेंद्र गावंडे यांचा आज वाढदिवस आहे आणि यांच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज एक वेगळा एपिसोड स्पेशल देवेंद्र गावंडे हॅपी बर्थडे अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आपण वेगळा हे करतोय. म्हणून पहिल्यांदा आपण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचा आपण पहिल्यांदा सत्कार करूया. मी या कार्यक्रमाच्या मुख्य सूत्रसंचालिका अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय देवेंद्र गावंडे यांचा सत्कार करावा. देवेंद्र गावंडे यांचा सत्कार सन्माननीय अनिता बिराजदार करत आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. अशाच पद्धतीचा आपण प्रत्येकाचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करणार आहे. त्याच पद्धतीनं दुसरे या कार्यक्रमाला लाभलेले अशोकजी टाकळे. अशोकजी टाकळे हे अनेक वेळेस आपल्या या कार्यक्रमामध्ये येत असतात आणि या कार्यक्रमामध्ये येऊन त्यांच्या कविता त्या सादरी करीत असतात आणि अनेक ठिकाणी त्यांनी सन्मानित पण केलेलं आहे. यांचं स्वागत सन्माननीय अनिता बिराजदार यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर या ठिकाणी पहिल्यांदाच गायक आहेत, पुन्हा कवी पण आहेत, लेखक पण आहेत, विद्यार्थी पण आहेत आणि याच विद्यार्थी दशामध्ये त्या कार्यरत पण आहेत. असे सन्माननीय कवी गायक निलेश वाघ यांचं देखील आपण या पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. निलेश वाघ हे गायक असून आणि सन्माननीय बऱ्याच ठिकाणी त्यांनी गाणे देखील गायलेले आहेत आणि हे गाणे गात फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर ते चालत आहेत आणि हे चालत असताना आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि म्हणूनच आम्ही त्यांचा या ठिकाणी पहिल्यांदा सत्कार करतोय. त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या गोल कोकिळा सन्माननीय कविता तळेकरच्या संदर्भामध्ये आपण बहुजन सैनिकच्या माध्यमातून हमेशाच म्हटलं आहे, देशाची लता मंगेशकर तर महाराष्ट्राची कविता तळेकर अशा पद्धतीनं आपण त्यांना संबोधित असतो. त्याच पद्धतीनं महान गायिका कवयित्री सन्माननीय मनीषा सतपाळेताई खूप काही छान पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये गाणे गात आहेत. फुले शाहू बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर प्रखरतेने आपले विचार मांडतायत. त्यांचाही आपण या ठिकाणी सत्कार करूया आणि या कार्यक्रमाला आपण पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. हे कार्यक्रमाला सुरुवात करत असताना मला आणखी एक गोष्ट नमूद करायची आहे की तुम्ही ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आम्हाला एक कॉल करायचा आहे आणि आम्हाला आम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे एवढंच फक्त आम्हाला सांगायचं आहे. या गोष्टी आम्ही इथं लगेच हे करतोय आणि आपला जी जाहिरात आहे ती जाहिरात आपण उभा करतोय. मित्रांनो, पुन्हा अजून एकदा सांगायची की तुम्ही या बहुजन सैनिकच्या समूहामध्ये सामील झालेला आहेत आणि या बहुजन सैनिकच्या समूहामध्ये सामील होत असताना आपण आपला जो काही वाढदिवस आहे तो वाढदिवस व्यवस्थितपैकी साजरा करण्यासाठी आम्ही बहुजन सैनिकचे माणसं तयार आहोत. जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण सर्वजण देवेंद्र सरांच्या वाढदिवसानिमित्त
जमलेलो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये कवी आणि कवयित्री यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपण असे समाजासाठी गायनाच्या माध्यमातून समाजासाठी कार्य करत आहात. तुमच्या या कवितेतून समाजासाठी काहीतरी निर्माण होईल, चांगले समाज घडेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. ज्या पद्धतीने आपल्या महापुरुषांनी त्याग दिले आहेत आणि समाजासाठी परिवर्तन घडवण्यासाठी प्रयत्न करत आहात असे लिखाण तुम्ही करत आहात. राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार आपण मांडत आहात याचे मला अभिमान आहे. लोकमान्य टिळक, महात्मा फुले, शाहू आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर यांचा विचाराचा पगडा आपण समाजामध्ये रुजवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहात. आज आपण देवेंद्र सरांचा वाढदिवस जशा पद्धतीत साजरा केला आहे याच पद्धतीत आपण असे कार्यक्रम सतत घेत राहणार आहोत आणि तसेच बहुजन सैनिक न्यूज चॅनलचे देखील मी आभार मानते. रामकृष्ण हरी. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.